नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत मशरूमची भाजी. तर बघा मी कशी बनवते. आधी तर सगळ्यात आधी मशरूम आपल्याला स्वच्छ पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आणि आपल्याला त्याच्यावरचं साल काढून घ्यायचं. आणि आता हे साल काढून झाल्यानंतर हे बघा त्याचे जर तुमचे ते मशरूम जर तुम्ही विकत आणलेले मोठी जर आकाराचे असतील तर 2 किंवा 4 कट करून घ्या. मी हे बघा 4 कट केलेले आहेत. आणि आता हे काय स्वच्छ मी धुवून घेतले. त्याच्यामध्ये लाल तिखट, धना पावडर, हळद आणि एक किचन किंग मसाला म्हणून टाकलेला आहे. आणि आता हे मी हातानेच मिक्स करून घेतलेलं आहे. हाताने मिक्स केल्यावर काय होतं, सगळे एकजीव होतं आणि मग तसं पण मशरूमला पाणी सुटतं ना. बघा आता हे सगळं मी असं एकजीव करून घेतलेलं आहे. आणि आपल्याला हे असं मिक्स करून 5 ते 10 मिनटं ठेवायचं आहे. कमीत कमी 10 मिनटे तरी आपल्याला हे असं ठेवायचं आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आता बघा मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 2 मोठ्या आकाराचे कांदे उभी कट करून आपण परतायला टाकलेले आहेत. आता हे चांगले परतून घ्यायचे. चांगले लालसर झाले का त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचे. 2 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहे, उभे काप केले आणि आता हे आपले परतून घ्यायचे आहेत. आपण जो पनीर मसाल्याला जसा मसाला काढतो तसाच, पण थोडंसं डिफरंट आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही. आणि आता हे चांगलं परतून घेतलं की त्याच्यामध्ये आपल्याला 4 ते 5 भिजलेले काजू टाकायचे आहेत. काजू हे फक्त पाण्यामध्ये 5 मिनटं ठेवायचे आहे आणि ते पाण्यातून काढून घेऊन मी याच्यामध्ये टाकलेले आहे ग्रेव्हीमध्ये. याने काय होते, काजू टाकल्याने चव येते चांगली भाजीला. आता तर हे सगळं मिक्सअप करून घेतलेलं आहे आपण. लालसर पण झाले. आता एका याच्या ताटामध्ये काढून घेऊ. बघा किती छान कलर आला आहे त्याला. काजू टाकल्यानंतर आणखी छान टेस्ट लागते. ही भाजी तुम्ही नक्की टेस्ट करून बघा. आता बघा मी परत त्याच कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. हे तेल मी राईस ब्रेन ऑइल वापरते, म्हणजे आपलं साळीपासून बनवलेलं तेल, तांदळाच्या साळीपासून. आता हे सगळं आपलं 10 मिनटं जे ठेवलेलं होतं मुरायला ते आता तेलामध्ये टाकून घेतलं. आता हे चांगलं आपण पाणी सुटेपर्यंत, आता सगळे म्हणतात तेल सुटेपर्यंत, पण मशरूमची भाजी ही अशी आहे की तिला पाणी सुटतं काही वेळाने. आता बघा थोड्या वेळ आपण हिला परतलं ना तर अचानक त्याच्यामधून असं पाणी सुटतं, कारण की मशरूममध्ये पाण्याचं प्रमाण हे जास्त असतं. त्याच्यामुळे आता आपण फ्राय करतो त्याला पाणी सुटेल. मस्त असं फ्राय करून घ्यायचं. फ्राय झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं म्हणजे ते शिजल्यासारखंच होतं, पण आपल्याला पूर्ण असं शिजवायचं नाही आहे. मस्त असं फ्राय करून घेऊ त्याला. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थोडंसं तेल आपण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे ग्रेव्हीमध्ये, आपल्या याच्यामध्ये मशरूममध्ये, आणि ते आता मस्त आपण फ्राय करून घेऊ. आता हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे मला थोडं बोलताना थोडंसं पुढे मागे होत आहे, सो तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. पण ही भाजी कशी आमच्या इकडे खूप फेमस आहे आणि अशाच पद्धतीने मशरूमची भाजी आमच्या इकडे केली जाते. त्याच्यामुळं म्हटलं चला सगळ्यांना पण सांगू आपण की कशी मी मशरूमची भाजी बनवते. तुम्हाला जर म्हणजे मी आणखी खूप काही रेसिपी टाकणार आहे, त्या पण तुम्हाला म्हणजे लवकरच मिळतील चॅनलवर. तर आजच तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बघा याला तेल सुटायला लागले. आता तेल आणि पाणी दोन्ही पण सुटणार आहे. बघा आता थोडा वेळ. मशरूम हे काय असतं माहिती का, आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं आणि जे डाएट फॉलो करतात त्यांच्यासाठी पण मशरूमची भाजी ही खूप चांगली असते. त्यामुळे तुम्ही मशरूमची भाजी खात जा. आता आपल्याला त्याचा मसाला करून घ्यायचा. याच्यामध्ये मी ओला लसूण टाकलेला, तुमच्याकडे वाळलेला असेल तर तुम्ही काढून तो पण टाकू शकतात. 2 लसणाच्या कांड्या टाकल्यात, कोथिंबीर टाकली होती आणि सगळं मिक्सअप करून हे मी एका भांड्यात काढून ठेवलेलं होतं. त्यानंतर ते परतलेलं मशरूम काढून घेतला आणि ही ग्रेव्ही तयार झालेली त्याच तेलामध्ये आणि त्याच मसाल्यामध्ये टाकून घेऊन आपल्याला मस्त अशी फ्राय करून घ्यायची आहे. आता बघा ही चांगली लालसर
आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे. वरून मी थोडंसं त्याच्यामध्ये परत तेल टाकलेलं आहे, थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. कोथिंबीरीने काय होतं, टेस्ट पण छान लागते भाजीला आणि दिसायला पण सुंदर दिसते. आपण हे मशरूम त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे सगळं आता एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. अप्रतिम अशी भाजी लागते चवीला. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्ही जर ही भाजी पुन्हा म्हणजे ट्राय केली आणि करून बघितलं तर तुम्हाला असं वाटेल की पुन्हा पुन्हा खाऊ. आणि हॉटेलच्या भाजीला काय करतात, हॉटेलच्या भाजीला ही भाजी मागे टाकेल. सो तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला जर आवडली तर मला कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की 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 कळवा. तुम्हाला जर ग्रेव्ही टाईप जर खायची नसेल तर तुम्ही थोडीशी पाणी पण त्याच्यामध्ये टाकू शकतात. मी काय केलं आहे, आमच्या घरात तर म्हणजे भरपूर मंडळी आहेत तशी, पण सध्या आता काही घरी नसल्यामुळे मी 1-2 जणांसाठीच बनवलेली आहे.